Hello friends. In previous video we have already seen accounting standard 3 which were for accounting for cash flow. Today we are going to learn about accounting standard 7 which is standing for accounting for construction contracts. So dear friends, if you are new to my channel, I request you to please subscribe my channel on YouTube, that is eContent VV, so that you will get the latest and updated videos regarding advanced accounting and other subjects which I am teaching at the college. So dear students, to understand this accounting standard, first of all, you should understand what is the objective of construction contract accounting standard. The very first objective of the standard is to prescribe the accounting treatment of revenue and cost which is associated with the construction contracts. So basically, before understanding the accounting standard number 7, you should be able to understand that what is the meaning of construction contract. So to understand this construction contracts, I am going to tell you few definitions regarding construction contract. So first definition that I would like to share with you is construction contract. The meaning of construction contract is contract is specifically negotiated for the construction of an asset or combination of assets that are closely interrelated or interdependent in terms of their design, technology and function, or their ultimate purpose or use. So here basically construction contract means what? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीची बांधणी करण्यासाठी नेगोशिएबल एखादं कॉन्ट्रॅक्ट किंवा एखादी वस्तू किंवा ॲसेट तयार करण्याचं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर ते कॉन्ट्रॅक्ट काही गोष्टींवरती डिपेंड असतं. उदाहरणार्थ त्या जे कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला दिलेलं आहे त्याची डिझाईन कशी आहे, तुम्ही त्याला कोणती टेक्नॉलॉजी वापरणार, कशा प्रकारे तुमचं फंक्शन तुम्ही करणार आहात, कोणत्या प्रकारचं मटेरियल तुम्ही वापरणार आहात, तर ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, तर हे एखाद्या वस्तूची बांधणी असेल, जहाजाची बांधणी असेल, गाडीचं असेंब्लिंग असेल किंवा एखादं काम करून देण्याचं वचन दिलेलं असेल तर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीला काय म्हणतो, तर कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. यातली दुसरी डेफिनेशन आहे ती म्हणजे फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट. हा कॉन्ट्रॅक्टचा प्रकार आहे. कॉन्ट्रॅक्ट फिक्स प्राईजवरती पण दिलं जातं. सो फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट्स आर द टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इन विच contractor agrees to fix contract price or a fixed rate per unit of output, which is in some cases is subject to cost escalation clauses. आता फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर हे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट असतात की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कोण, तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीने काम घेतलेलं आहे व ते काम पूर्ण करून देण्याचं ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला वचन देते, तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो. तर फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्टमध्ये जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो काय करतो, तर एका फिक्स किमतीला ती वस्तू तयार करून देण्याचं किंवा ती वस्तू कन्स्ट्रक्शन करून देण्याचं वचन देतो आणि त्याची फिक्स कॉस्ट ही फिक्स असते, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. मग भलेही ते 2 वर्ष लागू द्या, 3 वर्ष लागू द्या, तर 3 वर्षामध्ये तो तेवढ्या किमतीमध्ये आपल्याला ती वस्तू बांधून घेईल किंवा तो बनवून देईल. पण आता याच्यामध्ये काही वेळेला एस्केलेशन नावाचा एक क्लॉज टाकला जातो. तर एस्केलेशन क्लॉज हा काय असतो, तर एस्केलेशन क्लॉज म्हणजे जेव्हा कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टी, आता कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कोण, तर ज्या व्यक्तीने काम दिलेलं आहे त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्टी, आणि ज्याने काम करायला घेतलेलं आहे त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रॅक्टर. तर जेव्हा हे कॉन्ट्रॅक्टी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघांमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट केलं जातं त्यावेळेला जो कॉन्ट्रॅक्टी असतो म्हणजे ज्याने काम दिलेलं आहे, तर तो काय म्हणतो, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो की तो म्हणतो की आपण जे कॉन्ट्रॅक्ट तयार केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये माझा एक क्लॉज तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा. तर तो क्लॉज काय असतो, तर तो क्लॉज असतो तो म्हणजे एस्केलेशन क्लॉज. आता एस्केलेशन क्लॉज म्हणजे काय, समजा मी आज एक 10 मजली बिल्डिंग 5 वर्षात बांधून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि ही 10 मजली इमारत मला बांधण्यासाठी मी त्यांना सांगितलं की
मला 10 कोटी रुपये लागतील, मी 10 कोटी रुपये घेईन. परंतु मला पुढच्या 5 वर्षामध्ये अनिश्चित आहे. जर समजा मटेरियलच्या किमती वाढल्या, कामगारांचे पगार वाढले किंवा इतर वस्तूंच्या किमती वाढल्या, तर मे बी 5 वर्षानंतर 10 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हा मला बिल्डिंग बनवण्यासाठी लागू शकतो. तर त्या केसमध्ये माझं नुकसान होऊ शकतं. मग अशा वेळेला मी कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज ॲड करतो आणि तो क्लॉज असा असतो की जर भविष्यामध्ये मटेरियलच्या, लेबरच्या किंवा एक्सपेन्सेस इतर जे काही आहेत तर त्याची जर कॉस्ट वाढली, तर ही जी वाढलेली कॉस्ट आहे, ही वाढलेली कॉस्ट तुम्ही माझं कॉन्ट्रॅक्ट प्राईस पण वाढवून द्यायचं. तर आता ही वाढ कितीपर्यंत अपेक्षित आहे, तर ते म्हणतात की जर 5% वाढलं तर आमचा काही प्रॉब्लेम नाही. पण जर वाढ ही 5%पेक्षा जास्त किमती जर वाढल्या, तर मात्र त्या किमती जेवढ्या जास्त वाढल्या असतील तेवढं आमचं कॉन्ट्रॅक्ट प्राईससुद्धा तुम्ही आम्हाला काय करायला पाहिजे, वाढवून द्यायला पाहिजे. तर तो क्लॉज जो असतो त्या क्लॉजला म्हणतात एस्केलेशन क्लॉज. ज्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचं जर भविष्यामध्ये मटेरियल, लेबर आणि अदर खर्चांच्या किमती वाढल्यामुळे जर नुकसान होणार असेल, तर ते नुकसान न होण्यासाठी हा प्रकारचा एस्केलेशन क्लॉज त्याच्यामध्ये ॲड केला जातो. दुसरा आहे प्रकार तो म्हणजे काय, तर कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट. सो इट इज अ टाईप ऑफ कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इन विच द कॉन्ट्रॅक्टर इज रिइम्बर्स फॉर allowable or otherwise defined costs plus percentage of this cost or a fixed fee. आता कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ते एक टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जो आहे तर तो काय करतो की जेवढी तुम्हाला एक्स्ट्रा कॉस्ट लागणार आहे तर ती कॉस्ट तुम्हाला तो एक्स्ट्रा देण्यासाठी तयार असतो. तसंच ती कॉस्ट प्लस पर्सेंटेज म्हणजे काय, एखादी बिल्डिंग बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट जर 10 लाख रुपयाला तुम्ही दिलं असेल तर 10 लाख रुपये प्लस त्याच्यावरती 5% कमिशन. म्हणजे काय, 10 लाख रुपये कॉस्ट आणि प्लस त्याच्यावरती काही पर्सेंटेज, त्या तुमची जी काही कॉस्ट असेल त्या कॉस्टवरती जी पर्सेंटेज आहे, तर अशी दोन्ही वेळेला पण कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. तर त्या कॉन्ट्रॅक्टला आपण काय म्हणतो, तर कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. पुढची डेफिनेशन आहे ती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू. आता जे कॉन्ट्रॅक्ट असतात तर हे कॉन्ट्रॅक्ट हे बेसिकली कशाशी संबंधित आहे, कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शनमध्ये कशाचं कन्स्ट्रक्शन असेल, तर कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज असेल, एखादा रोड असेल, एखादी भिंत असेल किंवा एखाद्या मोठ्या जहाजाची बांधणी असेल, एखादं एरोप्लेन जोडण्याचं काम असेल, तर हे कन्स्ट्रक्शनचे काम आहेत, कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्टचे काम आहेत. तर या ठिकाणी आता कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आपण करतो तेव्हा कॉन्ट्रॅक्टमधून आपल्याला काही रेव्हेन्यू जनरेट होतो, म्हणजे पैसा मिळतो. तर कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू मीन्स व्हॉट, तर कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू मीन्स ॲन इनिशियल अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू ॲग्रीड इन द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपण जे कॉन्ट्रॅक्ट करतो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये सुरुवातीला आपल्याला किती रक्कम मिळणार आहे हे ज्या वेळेला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असतं ती अमाऊंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू होय. याच्या दुसऱ्या प्रकारचा आपण असं म्हणू शकतो, व्हेरिएशन्स इन कॉन्ट्रॅक्ट वर्क, क्लेम्स अँड इन्सेंटिव्ह पेमेंट्स टू द एक्सटेंट दॅट इज प्रोबेबल दॅट दे विल रिझल्ट इन रेव्हेन्यू अँड दे आर कॅपेबल ऑफ बिईंग रिलायबली मेजर्ड. आता कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी जो खर्च येतो आहे आपल्याला, मग तो मटेरियलचा असेल, लेबरचा असेल, इतर कसला खर्च असेल, तर तो सगळा खर्च म्हणजे काय, तर त्या कॉन्ट्रॅक्टची ती कॉस्ट आहे. सो कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट इज कन्सिस्ट ऑफ दॅट आर रिलेटेड डायरेक्टली ऑर टू द स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट or the costs that are attributable to contract activity in general and can be allocated to the contract, and other costs as specifically chargeable to the customer under the terms and conditions of contract. म्हणजेच कुठल्याही प्रकारची अशी कॉस्ट जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्या कॉन्ट्रॅक्टशी संबंधित आहे, अशा प्रकारच्या सर्व कॉस्टला आपण काय म्हणतो, तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट असं म्हणतो. आता ह्या जो कॉन्ट्रॅक्टचा जो रेव्हेन्यू आहे तर तो रेव्हेन्यू कशा प्रकारे मोजायचा, म्हणजे तो मोजण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर कॉन्ट्रॅक्टचा जो रेव्हेन्यू आहे तर तो रेव्हेन्यू आपल्याला काढण्यासाठी एक पर्सेंटेज कंप्लिशन मेथडचा फॉर्म्युला वापरावा लागतो आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आपण कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू हा काढू शकतो. तर तो फॉर्म्युला असा आहे की पर्सेंटेज ऑफ कंप्लिशन इज इक्वल टू कॉस्ट टू द डेट डिवायडेड बाय क्युम्युलेटिव्ह कॉस्ट इन्कर्ड प्लस एस्टिमेटेड कॉस्ट टू कंप्लीट मल्टिप्लाइड बाय 100. आता हा जो फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला आपल्याला जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये कॉन्ट्रॅक्टचे प्रॉब्लेम सोडवणार आहोत तेव्हा आपल्याला कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू करण्यासाठी
पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशनचा फॉर्म्युला आपल्याला उपयोगी पडणार आहे. आता समजा एखाद्या व्यक्तीने कॉन्ट्रॅक्ट घेतलं असेल, तर कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर कॉन्ट्रॅक्टच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात आणि मग आपलं कॉन्ट्रॅक्ट कुठल्या स्टेजला आहे, तर त्या कम्प्लिशन स्टेजेस कशा ओळखायच्या, तर त्याच्यामध्ये स्टेज ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॅन बी डिटरमाइंड in a variety of ways, that is in a different way. Depending on the nature of contract, the methods may include cost to cost method. It means percentage of completion would be estimated by comparing total cost incurred to the date with total cost expected to be incurred on the entire contract. Second method is survey method. By surveying the work performed is arrived at. And third is completion of physical proportion of the contract work. म्हणजे काय, तर जे कॉन्ट्रॅक्ट आपण दिलेलं आहे तर ते कॉन्ट्रॅक्टची कंप्लिशन झालेली आहे किंवा ते कॉन्ट्रॅक्ट किती टक्के पूर्ण झालेलं आहे हे कसं ओळखायचं, तर ह्याच्यासाठी 3 मेथड वापरल्यात. एक म्हणजे काय, कॉस्ट टू कॉस्ट मेथड. म्हणजेच काय, तर तुम्ही जेवढं काम पूर्ण केलेलं आहे तर ते काम पूर्ण करण्यासाठी टोटल कॉस्ट आत्तापर्यंत ते काम पूर्ण करण्यासाठी किती कॉस्ट लागली आणि ते पूर्ण करण्यासाठी किती कॉस्ट लागणार आहे. म्हणजे काय, कॉस्ट टू कॉस्ट मेथड. ह्या दोघांचं कंपॅरिझन केल्यावरती आपल्याला काय कळेल की एवढे पैसे अजून लागणार आहेत आणि एवढे पैसे आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत, म्हणजे आपण किती टक्के काम पूर्ण केले हे आपल्याला काढता येऊ शकतं. दुसरं आहे ते म्हणजे काय, सर्वे मेथड. आता सर्वे मेथडमध्ये काय करतो आपण की ॲक्च्युअल साईटला व्हिजिट करतो आणि व्हिजिट केल्यानंतर त्या साईटचा पूर्ण सर्वे करून आपण विचार करतो आणि त्या ठिकाणी जो आर्किटेक्ट असतो तो आर्किटेक्ट काय करतो, सर्टिफाय करतो की हे एवढं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे काय, तर सर्वे मेथडनुसार देखील स्टेज ऑफ कम्प्लिशन आपल्याला काढता येऊ शकते. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, तर फिजिकल प्रपोर्शन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट वर्क. म्हणजे काय, जेवढं काम ॲक्च्युअली आपल्या डोळ्यांना दिसतं एवढं पूर्ण झालेलं आहे, तर त्याच्यावरून सुद्धा आपण किती कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झालं हे आपण काढू शकतो. आता पुढच्या स्टेजमध्ये आपण पाहणार आहोत की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आता जर तुम्ही डायग्राममध्ये पाहिलं तर डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी इथे दिसेल की हे अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे, हे अकाउंटिंग स्टँडर्ड हे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर्स ह्या सर्वांना लागू होतं. मग आता ह्या सर्वांना हे जरी लागू झालं तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट हे कशासाठी आहे, तर रेंडरिंग ऑफ सर्व्हिसेस. तुम्ही एखाद्या व्यक्तीला सर्व्हिस देणार आहात त्याचं देखील कॉन्ट्रॅक्ट असू शकतं. डिस्ट्रक्शन ऑर रिस्टोरेशन ऑफ ॲसेट. एखादी ॲसेट तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करायची असेल किंवा ती पुन्हा एकदा नव्याने बांधायची असेल तर त्याचंही कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळू शकतं. रिस्टोरेशन ऑफ एन्व्हायरमेंटल वेन डिमोल्युशन ऑफ ॲसेट. एखाद्या ॲसेटमुळे जर पर्यावरणाची हानी झाली असेल तर ती पर्यावरणाची हानी भरून काढण्याचं देखील कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हे कोणत्याही प्रकारचं असू शकतं, फक्त ते कॉन्ट्रॅक्ट असण्यासाठी ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीचं असावं जेणेकरून त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 प्रकार आहेत, ते म्हणजे काय, तर फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामध्ये एस्केलेशन क्लॉज सांगितला आणि कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यामध्ये कॉस्ट प्लस काही पर्सेंटेज हे आपल्याला मिळतात. तर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजी वापरतात ते मगाशी आपण पाहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितल्या. आता पुढचं आहे ते म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्टचं अकाउंटिंग करायचं, परंतु अकाउंटिंग करत असताना कॉन्ट्रॅक्टचा जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट कसा काढायचा. कारण की कॉन्ट्रॅक्ट हे समजा 5 वर्षाचं असेल पण आपल्याला दरवर्षी आपले अकाउंट्स क्लोज करावे लागणार आहेत. मग दरवर्षी जेव्हा आपण आपले अकाउंट्स क्लोज करत असतो अशा वेळेला आपण जे अकाउंट क्लोज करणार आहोत तर त्याचा दरवर्षी निघणारा प्रॉफिट हा रिअल प्रॉफिट असणार आहे का नाही. तर त्या ठिकाणी जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे इनकम्प्लीट असेल तर तुम्हाला एस्टिमेटेड रिलायबिलिटी मेथड वापरून जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट काढावा लागेल. आणि जर तुमचं कॉन्ट्रॅक्ट हे पूर्ण होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एस्टिमेटचा वापर न करता ॲक्च्युली किती तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचं प्रॉफिट रिअलाईज झालं आहे तर त्या बेसिसवरती आपण प्रॉफिट अँड लॉस काढायचा आहे. आता इथे बऱ्याचदा काय होतं की कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये एस्टिमेट्समध्ये बदल होऊ शकतो, कारण की तुम्ही 1-2 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधण्यासाठी जो विचार केला होता तर त्याच्या एस्टिमेटमध्ये फरक पडू शकतो. आता तो कसा पडणार आहे, चेंज इन एस्टिमेट ऑफ कॉन्ट्रॅक्ट
revenue or contract cost, a change in outcome of the contract is treated as change in accounting estimate with the meaning of accounting standard number 5. Then recognize the contract revenues only to the extent of contract cost incurred. म्हणजेच काय, तर तुमच्या एस्टिमेटमध्ये म्हणजे तुमची कॉस्ट आणि तुमच्या रेव्हेन्यूमध्ये हा फरक पडू शकतो, कारण की फ्युचरमध्ये प्राईस या कशा असतात तर फ्लक्च्युएटिंग असतात. तर त्यामुळे तुमचे जे काही एस्टिमेटमधले चेंजेस आहेत ते चेंजेस देखील तुम्ही तुमच्या अकाउंटिंगमध्ये दाखवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7नुसार तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या तुमच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये डिस्क्लोज केल्या पाहिजेत. तर त्यातली पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट रेव्हेन्यू, आपल्याला किती पैसे कॉन्ट्रॅक्टद्वारे मिळाले ते देखील मेन्शन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेथड यूज्ड, आपण कोणत्या प्रकारची मेथड वापरली आहे, म्हणजे फिक्स प्राईस कॉन्ट्रॅक्ट वापरलं आहे का कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट वापरलं आहे, तेही आपल्याला मेन्शन करावं लागेल. तसेच आपलं कॉन्ट्रॅक्टची स्टेज ऑफ कंप्लिशन काय आहे, दरवर्षी तुम्हाला सांगावं लागेल कॉन्ट्रॅक्ट किती टक्के तुम्ही पूर्ण केलेला आहे. त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट प्रोग्रेस ॲट बॅलन्स शीट डेट, तुमच्या बॅलन्स शीटच्या तारखेला कॉन्ट्रॅक्टचे काही वर्क इन प्रोग्रेस किती राहिलेलं शिल्लक आहे तुमच्याकडे, तर ते देखील तुम्हाला मेन्शन करावं लागेल. आता याच्यामध्ये वर्क इन प्रोग्रेस जेव्हा आपण मेन्शन करतो तेव्हा आपल्याला ॲग्रिगेट अमाऊंट म्हणजेच किती काम आत्तापर्यंत आपण पूर्ण केलं आहे ते द्यावं लागेल. तसेच त्या कामावरती किती प्रॉफिट झाला तो देखील आपल्याला मेन्शन करावा लागेल. आणि आपल्याला काम पूर्ण करण्यासाठी काही ॲडव्हान्स वगैरे मिळाला असेल तर तो ॲडव्हान्स पैसा किती मिळाला हे देखील तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल. तसेच जर तुम्ही 90% काम केलं असेल आणि जर तुम्हाला 80% पैसे मिळाले असतील तर 10% पैसे हे तुम्हाला मिळालेले नाहीत, म्हणजेच ते रिटेन्शन मनी आहे. तर असे किती पैसे आहेत की जे रिटेन्शन मनी म्हणून त्यांनी ठेवलेले आहेत. आणि एकूण कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करत असताना जी ग्रॉस अमाऊंट आहे तर ती कस्टमरकडून तुम्हाला किती येणं बाकी आहे. आणि जर कॉन्ट्रॅक्ट करत असताना एखादी जर अनपेक्षितपणे घटना घडलेली असेल, म्हणजे कॉन्टिंजन्सी इव्हेंट आलेली असेल, तर ती इव्हेंट का आली, कशाप्रकारे आली, ते याचं फुटनोटमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7नुसार पूर्णपणे एक्सप्लेनेशन देणार आहोत. आता जर ह्या अकाउंटिंग स्टँडर्डला थोडक्यात जर कन्क्लूज करायचं म्हटलं तर आपल्याला एवढं या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे की अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7नुसार कॉन्ट्रॅक्टचा रेव्हेन्यू किती मिळाला आहे, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायला किती कॉस्ट लागलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्यासाठी कोणती मेथड वापरलेली आहे, आपण जे इन्कम घेतलेले आहेत ते इन्कम हे कॉन्ट्रॅक्टच्या पिरियडमधलेच आहेत किंवा नाहीत हे देखील तिथे बघणं गरजेचं आहे. त्यानंतर स्टेज ऑफ कंप्लिशन कोणती आहे, वर्क इन प्रोग्रेस किती आहे, किती रुपये अमाऊंट ॲडव्हान्समध्ये दिलेला आहे, किती पैसे रिटेन्शन म्हणून ठेवलेले आहेत, आपल्याला कस्टमरकडून काही ग्रॉसमध्ये काही अमाऊंट ॲडव्हान्समध्ये मिळालेली आहे का, आणि आपण कस्टमरला काही देणं आहे का, म्हणजे आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यामध्ये आपण त्याला काही काम करून देणं बाकी आहे का. तर ह्या सर्व गोष्टी अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7नुसार प्रत्येक कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसला ह्या ॲप्लिकेबल आहेत आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. तर हा होता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय. तर जे कॉन्ट्रॅक्ट हे एका वर्षापेक्षा जास्त कालावधी त्या कॉन्ट्रॅक्टला पूर्ण करण्यासाठी लागतो. आणि ते स्पेसिफिकली कन्स्ट्रक्शन हा शब्द आहे. तर कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, तर एखादी बिल्डिंगची बांधणी असेल, भिंतीची बांधणी असेल, रस्त्याची बांधणी असेल, एखादं मोठं जहाजाची बांधणी असेल, एखाद्या विमानाची बांधणी असेल, तर हे जे काही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट्स घेतले जातात तर ह्या कॉन्ट्रॅक्ट्सच्या साठी हा अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेला आहे. आणि त्या अकाउंटमध्ये कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजी वापरले जातात, तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसा काढला जातो, स्टेज ऑफ कंप्लिशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट केली जाते, तर या गोष्टींचा आपण ओव्हरव्ह्यू ह्या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये घेतलेला आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला अडचणी असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया चॅटबॉक्समध्ये कमेंट करा. तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप देखील करू शकता, कॉल करू शकता किंवा यूट्यूबवरती देखील तुम्ही कमेंट करू शकता. तर आजचा हा आपला व्हिडिओ होता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7वरचा. तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचेल आणि तुम्हाला या ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमचा आनंद घेता येईल. धन्यवाद.